नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बाबा वेंगा यांच्याशी संबंधित मान्यतेनुसार 2026 वर्ष हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक राहणार आहे। यावर्षी आर्थिक संकट, बँकिंग प्रणालीवरती दबाव आणि चलन आणि डिजिटल व्यवहारांमध्ये व्यत्ययाबद्दल बाबा वेंगा यांनी बरीच आधीच भविष्यवाणी करून ठेवली आहे। मात्र या व्यतिरिक्त त्यांनी जागतिक तणाव, हवामान बदल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापराचा अर्थव्यवस्था आणि रोजगारावरती होणाऱ्या परिणामांचा देखील त्यांनी लेखाजोखा मांडून ठेवला आहे। तर मग चला जाणून घेऊयात काय होणार आहे यावर्षी। बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितानुसार 2026 मध्ये जगाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे। या काळामध्ये चलन आणि डिजिटल व्यवहार या दोन्हींमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवली जाते। तसेच बँकिंग प्रणाली कमजोरीमुळे लोकांचा विश्वास त्यावरचा डळमळीत होऊ शकतो आणि जागतिक कर्जाचा दबाव वाढण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे। याशिवाय बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार अर्थव्यवस्थेची गती मंदावली तर गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोनं, चांदी आणि तांब्याकडे वळतील। एशियन नेटच्या एका अहवालानुसार अशा काळात या धातूंच्या किमती झपाट्यानं वाढू शकतात आणि चांदी आणि तांबं सोन्या इतकंच मौल्यवान बनू शकतं। तसेच वाढत्या मागणीमुळे तांब्याचा भाव इतका मौल्यवान होऊ शकतो की त्याला नवीन गोल्ड देखील म्हटलं जाऊ शकतं। त्यानंतर त्याचवेळी देशातील वाढता तणाव आणि सत्ता संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरती देखील परिणाम होण्याचा अंदाज वर्तवला गेला असून 2026 मध्ये हवामान बदल, भूकंप आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते, ज्यामुळे वस्तूंच्या किमती वाढतील। या व्यतिरिक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरामुळे काही नोकऱ्यांवरती धोका येऊ शकतो आणि आर्थिक रचनेमध्ये देखील मोठा बदल होऊ शकतो असं म्हटलं जाते। त्यानंतर 2026 मध्ये शेअर बाजारामध्ये अस्थिरता राहू शकते। शेअर बाजारातील अस्थिरता आणि मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची वाढलेली खरेदी यामुळे गुंतवणूकदारांना पिवळसर धातूकडे आकर्षित करू शकतं, ज्यामुळे सोनं आणि इतर धातूंमधील गुंतवणुकीमध्ये मोठी वाढ होऊ शकते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 2026 मध्ये शेअर बाजारामध्ये क्रॅश येऊ शकतो अशी बाबा वेंगा यांची भविष्यवाणी आहे। परंतु यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।